सुंदर मनामध्ये भरली. खूप बोलते. खूप लकी आहेस तू. का अशी पोरगी तुला भेटली. तुझ्यासाठी खूप एफर्ट घेते लतिका. कितीही काही होऊ दे पण ट्रेनिंग मिस करत नाही. खूप प्रामाणिक आणि एफिशियंट आहे ती. जिद्द, चिकाटी, विल पॉवर हे सगळे गुण आहेत तिच्यात. खरंच सांगतो मी अशी पोरगी कधीच पाहिली नाही जी आपल्या नवऱ्यासाठी एवढी फाईट करते, स्वतःला तयार करते. ताप आला तरी पण ग्राउंडवर आली, पण ट्रेनिंग मिस नाही केला. नवीन काही शिकण्यासाठी नेहमीच तयार असते. अरे तुला पटणार नाही, ज्या गोष्टी शिकायला दौलतनी 4 दिवस घेतले त्या गोष्टी ही 2 दिवसात शिकली. नेहमी हसरा चेहरा आणि डोळ्यात कमालीचा कॉन्फिडन्स. तिच्याकडे बघून शिकवायला आणखीन मजा येते. मनात एक आणि चेहऱ्यावर एक असं नाही तिचं. आणि नुसतं मनानेच नाही शरीराने पण ती सुंदर आहे. हो हो काय बोल राहिले तुम्ही? टीव्ही माझ्या समोर. म्हणजे बायको आहे माझी, लग्न झालंय आमचं. तुझी बायको माझी स्टुडंट आहे. मग स्टुडंटला अप्रिशिएट करणं काय गुन्हा आहे? पण हे सुंदर बिंदर कायला म्हणता तुम्ही? नाही आहे की ती सुंदर? हाय ना, पण मग तुम्ही नका ना म्हणू तिला. तुम्ही तुमच्या फिटनेस अँड ट्रेनिंगकडे लक्ष द्या ना. हे कायला? का नाही आवडत मला. काय नाही आवडत? म्हणजे मी सुंदर म्हणालो ते तुला नाही आवडलं की ती तुला नाही आवडत? तेव्हा मॅरिड आहे ती आणि आमचं बरं चाललंय सगळं. असं वाटत नाही मला. मी काय म्हणतो लतिका, तुम्ही दोघं एकदा शांतपणे बसा आणि बोला. हा ना, एवढी शर्यत तोंडावर आलेली असताना असं भांडत बसायचं बरोबर नाही तिला ते. अहो मामी तू कयावरूनही चिडतो मायावर. आता मग तू समजून घे त्याला. आई तू तिलाच काय ग सांगू राहिली? त्याला बी सांग ना जरा. मग त्याला सांगितलं नसेल असं वाटतंय वैर तुला? आता सैरबैर झालाय तो थोडा. होणारच ना, आपण कोणी त्याच्या बरोबर नाही ना. आणि म्हणून ह्या सगळ्याचा राग तो मायावर काढतो. म्हणजे का बोलली का ती? काय रडली आज? रडली का? तुझ्या काळजी नाही. माझ्या काळजीनं? हां, म्हणत होती त्याचा स्ट्रेस मी घेऊ शकत नाही, त्याला घरी नेऊ शकत नाही, त्याच्या मनावरचं ओझं मी कमी करू शकत नाही, मी त्याच्यासाठी काही करू शकत नाही. मेहनत तो खूप घेतोय पण त्याला कोणाची साथ नाही. त्याच्याकडे पैसे नाही, घर नाही, ट्रेनर नाही. या साईटवरून त्या साईटवर प्राणायामाला बसली तरी तिला वाटतं की हे सगळं तुला मिळालं पाहिजे. एवढं डेडिकेशन नवऱ्यासाठी. अशी बायको मिळणं भाग्य आहे तुझं. तू जर तिची कदर केली नाही तर इट्स युअर लॉस. आणि हे मी तुला माझा एक्सपिरियन्सने सांगतोय. हा, मी पण असंच होतो, इगोइस्टिक. करिअरसाठी स्वतःला झोकून दिलं. ट्रेनिंग क्षेत्रात खूप यश मिळालं पण बायकोकडे कधीच मन मोकळं नाही केलं. खरं सांगू आता वाटतं खूप गप्पा मारायला पाहिजे होत्या, क्वालिटी टाइम स्पेंड करायला पाहिजे होता. कारण कितीही झालं तरी प्रत्येकाला गोष्टी शेअर करायला एक पार्टनर लागतो. आज माझ्याकडे नाव आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, सगळं आहे, पण माझ्या आयुष्यात मैत्रीण नाही. माझं जिच्यावर खूप प्रेम आहे ती बायको नाही. माझी मुलगी पण तिच्या आईकडे राहते. आमचं नाही पटत. अरे कुठल्याही 2 माणसाचं 100% पटत नाही, पण प्रेम असतं ना. प्रेम बी मला गरजेचं नाही वाटत. एकदा ही शर्यत झाली ना. ही शर्यत तू जिंकशील पण आयुष्याची शर्यतीचं काय? तिथे एकटा कसा आणि किती धावणार तू? जी चूक मी केली ती तू करू नकोस. बायकोची कदर कर, वेळीच तिला थांबव. म्हणजे बिकॉज ऑफ माय मिस्टेक आय लॉस्ट माय लव्ह. आता आमच्यातलं अंतर इतकं वाढलंय की ते मिटवणं शक्य नाही. तुमच्यातलं अंतर वाढण्याआधी मिटाव. खरं सांगू मन्यू, देवानी इतकी चांगली बायको दिली आहे, भांडून घालू नकोस. सगळं काय परत मिळेल. एवढं प्रेम करणारी बायको नशिबाने मिळते. विचार कर, पटलं तर बघ. सर सर आता माझ्या बायकोचे सर म्हणजे माझे बी सरच ना. ऐक, ऑफिशियली आय कांट टीच यू, पण टिप्स जरूर देऊ शकतो. तुझी स्ट्रेंथ चांगली आहे. खांदे घट्ट कर आणि श्वास. तू जिंकणार आणि तुझी बायको तुला हरू देणार नाही.